साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाबद्दल 2 शब्द सर्वांना सांगावेत. सर्व मित्रांना नमस्कार. आणि हे जे अभिनंदन तुम्ही केलंय माझं त्याबद्दल धन्यवाद. गजाभाऊ म्हणतात त्या कारणामुळे मी माझ्या या पुस्तकाबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगतो. माझा कर्मावरती विश्वास नाही असं मला म्हणायचं नाहीये. कर्मावरती माझा विश्वास आहे, पण मला असं वाटतं की जोपर्यंत या कर्माला भाग्याची साथ लाभत नाही तोपर्यंत आपल्याला जे हवं असतं ते साध्य करता येत नाही, आपल्याला मिळवता येत नाही. आता ते माझे मत आहे आणि मी या भाग्य झालेले कोणी या पुस्तकामध्ये या गोष्टीमध्ये ते टाकण्याचा प्रयत्न केला. या कथेचा जो नायक आहे ना तो वाईट माणूस आहे, चांगला माणूस नाहीये, पण त्याच्या भाग्यस्थानी यश लिहिलेलं आहे. समाजासाठी ज्या माणसाने कधीच काही चांगलं काम केलं नाही, उलट त्यांनी वाईट कामच खूप केली आहे, असा माणूस समाजामध्ये कसं काय यश प्राप्ती करतो, ती या पुस्तकाची या माझ्या उपन्यासाची कथा वस्तू. बस या पुढचं मी काहीही सांगणार नाहीये. आणि तुम्ही सगळे मित्र आहात आणि इतके चांगले मित्र आहात की पुस्तकं विकत घेऊन वाचता, माझं सुद्धा. आणि तसंच तुम्ही या पुस्तकाबद्दल सुद्धा करा. त्यानंतर तुमचा बहुमूल्य सल्ला सुद्धा मला नेहमीच जसा मिळत आलाय तसा या पुस्तकाबद्दल सुद्धा मिळेल ही अपेक्षा. आणि मी गजाभाऊंना विनंती करतो की पार्टी सुरू करा. हो हो. अरे कसला कार्यक्रम चाललाय सगळं? यांना कसला तरी पुरस्कार दिला सरकार, पण म्हणूनच हे सगळे लोक इकडे दारू पिऊन मजा करतात. काय साहेब, हे पुरुषोत्तमच आहेत ना? हे मी आपल्या पलीकडच्या रूम मध्ये पीत बसलो होतो, थोडंफार कानावर पडत होतं, म्हटलं खात्री करून घ्यावी. हो हेच ते पुरुषोत्तम. अरे त्यांच्या पुस्तकाला भाग्य झालेले कोणी याला पुरस्कार मिळाला ना, म्हणून आम्ही मित्र लोक इथे तो दिवस. अरे बाबा, छान छान. अरे नमस्कार साहेब. नमस्कार. पुरस्काराबद्दल अभिनंदन तुमचं. थँक्यू. हे पेन तुम्हाला माझ्यातर्फे भेट. नाही नाही म्हणू नका प्लीज. अहो मी तुमची सगळी पुस्तकं वाचली. काय सुंदर लिहिता तुम्ही. खरं माफ करा, मी तुमचा रसभंग तर नाही ना करत? नाही नाही मुळीच नाही. म्हणजे तुम्ही आमच्या आनंदात सामील झाला तर आम्हाला बरंच वाटेल. माय प्लेजर. तसं तुमच्या हातात ग्लास आहेच म्हणा, पण तरी बरोबर राहिला तर आनंद होईल. आपला परिचय? मी संपत. संपत? हा, फक्त संपत एवढाच माझा परिचय. बापाचं नाव लावत नाही, अण्णाव लावलं तरी बापाचाच वारसा पुढे नेल्यागत वाटतो, त्यामुळे फक्त संपत. आणि यापुढे सगळं संपतं. बरं येतो मी आता. तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. पुन्हा भेटेन नक्की, अवश्य. अरे तुमचा ग्लास? मी सांगतो ना त्याला. अरे साहेबांचा ग्लास बघ रे. ही माझी आणि संपतची पहिली भेट. यानंतर बरेच दिवस तो मला भेटला नाही, पण त्याचं व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत समोरच्याला भुरळ पाडणार आहे माझ्या लक्षात आलं. काय आहे, वर्तमान काळामध्ये कोणी साहित्य वाचत नाही हो. मराठी साहित्य तो वाचतच नाही. वाचलं तरी ते पोचट आणि पांचट करमणुकीचं असतं असं म्हटलं जातं. आणि हा म्हणतो की माझी सर्व पुस्तकं वाचली. ही व्यक्ती माझ्यासाठी एक कोडं होती. एके दिवशी सकाळी बाहेर कोणी तुम्हाला भेटायला हे आता मला मुळीच वेळ नाही ग. त्याला सांग नंतर निवांतपणे भेटायला ये. मी सांगितलं त्यांना, पण ते म्हणतात ते साहेबांना सांगा संपत आलाय. कोण संपत? संपत त्याला थांबायला सांग. आलो मी, आलो. आपण बसा, साहेब येतात. हो हो.
हा संपतराव क्या बात आहे. काय कसं काय गेलं? काही नाही, बस या वाटेनं जात होतो, म्हटलं आपली भेट घ्या. अरे वा, ही एक भेट आणली हो. माझ्यासाठी तुम्ही एवढा त्रास करून घेता. अहो, त्रास कसला, मी स्वतः कागदाच्या कारखान्यात नोकरीला, आणि या कागदांवर जर आपण लिहिलं तर या कागदांचा आणि अनुषंगाने आमचाच बहुमान होईल ना. बसा बसा. काय फार महागडे कागद आहे हो, कसं परवडेल तुम्हाला हे? आपण लिहा हो, ती कागद मला परवडली का नाही याचा विचार मी करेन ना. आपण फक्त त्यांचा सदुपयोग करा. आणि खरं सांगू भैया साहेब, म्हणजे मी तुम्हाला भैया साहेब म्हटलं तर चालेल ना? तर भैया साहेब, आपल्या समाजाचं खरं मान तुमच्याच पुस्तकातून दिसतं. तुमचं लिहिणं हे आपल्या काळाचं प्रातिनिधिक आहे. माझे वडील तुमचे चाहते. खरं तर त्यांच्यामुळेच माझा तुमच्या पुस्तकांशी परिचय झाला. हे एक कार्य सोडलं तर आमचे वडील वडील म्हणायच्या लायकीचे नव्हते. असो, आपण मात्र लिखाण चालू ठेवा. आणि या पामराकडून कसलीही मदत लागली तर कधीही आठवण करा, बंदा हाजीर आहे. अगं चहा आणते ना. आणला हो. हुशार आहे बरं. वा, वहिनी चहासारखं पेय नाही हा. हे कधी कधी लोकांच्या झोपाई उडवतं आणि कधी कधी फार झोपायलाही लावतं. चहावरून आठवलं बघा, आपले महाराष्ट्रातले एक ग्रामीण कवी आहेत, काय बरं, सोरे सोरे काय, दे ग सोरे. हा, दे ग सोरे. त्यांची चहावर एक कविता आहे. घे न रे बाबू पेन रे चहा, घे न रे बाबू पेन रे चहा, आता कौन करत क्या हा क्या हा. वा वा. पण वहिनी, तुमच्या हातचा चहा उत्तम. अच्छा, एक पीजे विचारू. प्रॅक्टिकल जोक. आता असे बघा, समजा तुमच्या मुलीचं नाव नेहा असतं आणि तिला तुम्हाला पाहुण्यांसाठी चहा न्यायला सांगायचं झालं तर कसं सांगितलं असतं? कसं म्हणजे? नेहा चहाने. हा, आता हेच वाक्य तुम्ही उलट म्हणा बघू, म्हणजे मागून पुढे म्हणा बघू. नेहा चहाने. अगं बाई, खरंच. आहे की नाही गंमत? अशीच अजून एक गंमत सांगू भैया सर. नेपोलियन बोनापार्टला जेव्हा एल्बा बेटावर पराजय पत्करावा लागला तेव्हा त्याचं वाक्य होतं, एबल वॉज आय एअर, आय सॉ एल्बा. क्या बात आहे. आता हेही वाक्य जर आपण उलट बोललो तर पुन्हा तेच बनतं हो. बघा, एबल वॉज आय एअर, आय सॉ एल्बा. वा, चला येतो मी आता. हा, आता तुम्ही पण या कधी वहिनींना घेऊन आमच्या घरी. अवश्य, अवश्य. चला येतो बरं वहिनी साहेब. का हो? ही व्यक्ती म्हणजे मजेदार आहे. पहिला भेटत मला फार वेगळा वाटला तो. आता बघ ना केवढ्या मोकळ्या मनाने बोलत होता आपल्याशी. मला असं वाटतंय की चांगल्या व्यक्तींची साथ लाभली नाही याला खूप पुढे गेला असता ग. विचार करतोय की याला माझ्या खास मित्रांमध्ये सामील करून घ्यावं. संपदा एकाच वेळी तल्लख आणि तुफान वायफळ होता. अशा माणसांची उदाहरणं तशी दुर्मिळच. नंतरच्या हे प्रत्येक भेटीमध्ये माझी वेगवेगळ्या संपत्तीचीच ओळख झाली. अरे वा वा वा, अरे वा, कुठे निघालो रे? काही नाही, जरा ऑफिसच्या कामाने निघालो. अरे वा. हे माझे कलिक पाटील. आणि पाटील साहेब, हे भैया साहेब पुरुषोत्तम बरं, मोठे लेखक, साहित्य क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व. निघा निघा, तुम्हाला उशीर होत असेल बघा. अहो, उशीर कसला, आपण आपल्या मर्जीचा मालक आहोत बघा. अहो, कामाला उशीर लागला म्हणून मालक जर रागवला तर नोकरीवर लाद घालायची आणि दुसरी नोकरी शोधायची. ते सगळं खरं, पण वर्तमान काळामध्ये नोकऱ्या इतक्या सहजासहजी मिळतात कुठे? मिळतात तर फक्त आपल्यामध्ये गट्स असावे लागतात. पाटील साहेब, तुम्ही वा पुढे, मी आलोच. येतो भैया साहेब. भैया साहेब, या शेजारच्या टपरीवर एक कप चहा घेऊया. म्हणजे तुम्ही चहाही पितात? अहो, आपण जर चहा पिणं बंद केलं तर लिप्टन आणि ब्रुक बॉन्ड याचं कसं व्हायचं? या या. अरे दो कटिंग. एक ब्रुक बॉन्ड वर आठवलं बघा, आपले इंग्रजी सिनेमाची एक हिरोईन आहे ब्रुक शील्ड. तिच्याबद्दल तुम्हाला काय माहिती का? नाव माहित आहे? हा, आणि जेम्स बॉन्ड बद्दल? अरे चला, हा, जेम्स बॉन्डला कोण ओळखत नाही हो. परवा मी सीन कॉनेरीचा मून रेकर बघितला. हा हा हा, मून रेकर रॉजर मूरचा, सीन केनेरीचा डायमंडचा फॉर एव्हर. आणि सध्याचा बॉन्ड कोण आहे माहितीये का?
नाव माहित नाही, पण कोणीतरी घारे डोळा आला. डॅनियल क्रेग, परदेशी कोकणस्थ. आता असे बघा, या जेम्स बॉन्ड ना एकदा ब्रुकशिल्डला लग्नाकरता विचारलं. पुन्हा पीजे का? अहो ऐका तर, ते जेम्स बॉन्डने एकदा ब्रुकशिल्डला लग्नाकरता विचारलं तर तिनं चक्क नाही म्हटलं. हो का? आता का कंटाळा आला असेल त्याला लग्न करायला. अहो, त्या दोघांचं जर लग्न झालं असतं तर लग्नानंतर तिचं नाव झालं असतं ब्रुक बॉन्ड, आणि मग सगळ्यांनी तिला चहावाले म्हणून चिडवलं होतं. गुड पीजे. हे बघा पैसे करे. अरे काय झालं? माझं वॉलेट कुठे गेलं? असू दे ना, मी देतो. नाही ते ठीक आहे, आता पाटीलही निघून गेले, ऑफिसचं जरा काम होतं. मला एक 500 रुपये देता का? नाही म्हणजे मी देतो तुम्हाला परत, पण आत्ता हवे होते. देतो ना, देतो. नाही का? अरे पैसे घ्या लवकर. कुठे निघाला? काय नाही, थोडंसं पर्चेसिंग करायचं होतं. तुम्ही कुठे निघाला? मी नाटक बघायला. सही रे सही. काय मस्त काम केलं खरं जाधवनं खरं. म्हणजे नाटकाची आवड तुम्हाला? अरे तर एकच प्याला, नटसम्राट, येथे उशाला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, हिमालयाची सावली, सगळी नाटकं पाहिलं ना. शांतता कोर्ट चालू आहे पाहिलं, तर शांततेचं कार्ड चालू आहे पण पाहिलं. म्हणजे नाटकाची चांगलीच जाण आहे. नाटक म्हणजे माझी कमजोर नसतं. मराठी रंगभूमीचा आपला दांडगा अभ्यास आहे. आमच्या घरच्या वाचनालयात मी बरीच नाटकं वाचली होती. तुम्हाला सांगतो, मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ म्हणतात ना, तो 1970 पर्यंत. त्यानंतर त्याचा थोडाफार ऱ्हास झाला. ती बरोबर. त्यानंतर किती ते ए सर्टिफिकेट वाली नाटकं आली ना, त्याच्यामुळे झालं ते. म्हणजे परिवारासोबत बसून न बघण्यासारखी नाटकं होती ती. पण आता मात्र मराठी रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस आले ना. नाही, यायला सवय ना. महाराष्ट्र गव्हर्नमेंट किती प्रयत्न करते हो. गेल्या 50 वर्षापासून महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा चालली आहे त्यांची. आणि आता तर किती नवीन लेखकांना, नाट्यलेखकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून 3 वर्ष जुनी नाटक ते अलाउच करत नाही या स्पर्धेमध्ये. हो का? म्हणजे मला हे सगळं काही माहित नाही नाटकाचं. पण काय झालं की मला एक पत्र आलंय. माझ्या एका गोष्टीवरती कोणाला तरी नाट्य रूपांतर करायचंय, परवानगीसाठी पत्र आलंय. आणि अरे पुढचं स्टेशन माझं आहे बरं, मी उतरतो. अरे हो दादा, बाई तुझी जागा. आणि या कधी आमच्या गरीब खाण्यावर सुद्धा येईन म्हणतो, पण खरं सांगू का, फार लांब राहता, संपत राहतो मी. गप्पा रंगाचे म्हणतात ना, ते अगदी खरं बघा. अक्षरशः रंगवून टाकलो तुम्ही आम्हाला. म्हणजे तुमच्याशी गप्पा मारण्याची बातच काही हो रे. भैया साहेब, तुम्ही उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका हो. तुम्ही एवढे मोठे लेखक, विचारवंत आणि ठाव ठिकाणा नसलेला एक सामान्य माणूस हो. असं नाहीये. तुमचं ज्ञान पाहून मला फार आश्चर्य वाटतं का. जगातल्या कान्या कोपऱ्यातली इत्थंभूत माहिती आहे तुम्हाला. म्हणजे कधी कधी मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं, आणि कधी कधी हेवाय वाटतं की आपल्याला का नाही कळत हे सगळं. काही नाही हो, या सगळ्याला कारणीभूत म्हणजे आमचा बाप. तसंच आमच्या जन्मालाही कारणीभूत आहेत. ते सगळं झालं म्हणून मला असं वाटतं की चला, साहित्य आहे, कला आहे, हे संस्कृती आहे, या सगळ्या आपल्या आवडीचे विषय असतात, त्याच्यामुळे आपण जास्त लक्ष देतो. पण तुम्हाला कितीतरी गोष्टींची माहिती कसं शक्य आहे? तेच तर सांगतो, जगात आभाळातून काहीच पडत नाही. हे गोष्ट, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं, किंबहुना कारणाशिवाय काहीही घडत नाही. आमच्या गावातल्या बंगल्यावर माझ्या बापाने एक मोठं ग्रंथालय उभारलं होतं. सगळ्या मोठमोठ्या साहित्यिकांचे ग्रंथ त्यात संग्रह केले होते. साहित्याची खरी गोडी मला तिथूनच लागली. माझ्या लहानपणी मला आठवत आहे, हे आपले गणपती उत्सव का नवरात्रीत एक मोठं संमेलन भरायचं जणू. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, संगीत, नाटक, काय विचारू नका. ज्यांची आदरानं नावे घ्यावीत असे मोठमोठे साहित्यिक आणि विद्वान आमच्या घरचा पाहुणचार घेत असत. वा, माझ्या बापाला प्रवासाची ही फार हौस होती हो. त्यांनी आम्हाला घेऊन नियोजनपूर्वक खूप प्रवास केला, अनेक गावे पाहिली, देशाचा कोना कोपरा पालथा घातला. तेव्हा मला ते सगळं फार कटकटीचं वाटायचं. कुठेतरी थांबायचं, काहीतरी खायचं, प्रत्येक जागेत आपलं वेगळं वेगळं खाणं पिणं. पण नंतर सवय लागली.
आणि मजाही येत गेला. प्रत्येक जागेचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य असतं, हे ध्यानात आलं. ही गोष्ट खरी आहे. काय मी सुद्धा व्याख्यानासाठी दौरे करतो ना, तर मला जाणवतो बघा की प्रत्येक विषय प्रत्येक गावी रंगतोच असं नाही. अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो, माझ्या बापानं आम्हाला एवढं शिकवायचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ ठरलं. हो का? माझी बहीण कोणाबरोबर तरी पळून गेली आणि मी असा भांडून घराबाहेर पडलो. यानंतर तो मराठी साहित्यकार तर ठीक, इतर भाषांच्या साहित्यकारांबद्दल सुद्धा फार अधिकारपूर्वक बोलू लागला. मी जसं म्हणालो ना की साहित्य, कला, संस्कृती हे झालं, पण राजनीती, वैज्ञानिक माहिती, जैविक शेती, निसर्ग, बाळंतपण, मुलांचे आजार, बालसंगोपन, मुलांवरती होणारे संस्कार, चहाचे विभिन्न प्रकार, म्हणजे कशावरती तू नाही बोलला हो. आणि हे सगळं बोलत असताना मधून मधून आपल्या बापाच्या नावाचा उद्धार करायला विसरत नसे. म्हणजे काय, एकंदरीत त्याच्याशी होणाऱ्या सगळ्या गप्पा गोष्टी आणि त्याने वेळोवेळी त्याच्या वडिलांचे जे काही किस्से मला सांगितले, ते मला माझ्या कथांसाठी, या गोष्टीसाठी वेगवेगळे विषय सुचवू लागले. संपत मला एक न लिहिणारा साहित्यकार वाटला. आणि एवढी सगळी माहिती असणारा माणूस आपल्या संग्रही असायलाच पाहिजे असं माझं पुन्हा ठाम मत झालं. पण एक्सक्यूज मी, आणि मी मागापासून विचार करतोय की मी तुम्हाला कुठेतरी बघितलं मला कळत नाही कुठे. अरे पुरुषोत्तम सर, हो. मी पाटील. मागे एकदा संपत बरोबर भेटलो होतो आपण. हा, अरे पाटील साहेब, अरे बाबा कसे आहात तुम्ही? आणि संपतराव कसे, भेट होते ना त्यांच्याशी? नाही, बरेच दिवसापासून मला भेटला नाही तो. का बरं, म्हणजे का ते कामावरती येत नाही का? नाही, त्यांनी काम सोडलं काय, साहेबांनीच त्याला हकलून दिलं. का, काय झालं? काही नाही हो, त्याच्यासारखा भानगडबाज पाहिला नाही. तुम्हालाही मी आता सांगणार होतो की त्याच्यापासून जरा सावध राहा. नाही, पण नेमकं झालं काय? अहो, आमच्या कंपनीत काही प्रॉब्लेम करू लागल्या. बरं. काही व्यापाऱ्यांनी आम्हाला माल कमी मिळतो अशी तक्रार केली, आणि काहींनी हलका बरोबर मिळत नाही असं सांगितलं. तपास केला तर माल बाहेर पडताना एंट्री व्यवस्थित होती, नंतर कुठेतरी माल गहाळ होतो. त्याशिवाय उंच क्वालिटीच्या कागदात हलक्या क्वालिटीचा कागद मिसळण्यात येत होता, त्यामुळे स्टॉक बरोबर मोजण्यात येतो. बरोबर. संबंधित विभागात विचारलं तर कोणी काहीच बोलले ना. शेवटी पोलीस तक्रार करण्यात येईल ह्या धमकीमुळे उघडकीस आलं की हे प्रताप त्या संपतचे. कमाल आहे. आणि तुमच्या कागद कारखान्यातली बरीचशी कागद तिने मला आणून दिली, आणि मी पैशाचं म्हणाल तर नाही म्हणाला मला तो. आश्चर्य, तुमच्याकडनं कसं काही घेतलं नाही? ऑफिस सोडल्यानंतर लोकांची रांग लागली होती ऑफिसमध्ये, सगळ्यांकडनं काही ना काही पैसे घेतले ते. बरं झालं तुमच्याकडून मला कळलं तरी. हो. अहो, नोकरी सुटल्यानंतर नोकरीच्या 1-2 ठिकाणी तो भ्रष्टाचार करताना सापडला. तेव्हा रक्कम छुटपुट असल्यामुळे फटक्यावर निभवलं, पण एका ठिकाणी तरी 1000चा घपला केला. तेव्हा पोलीस तक्रार करण्यात आली. पोलिसने संपतला खूप कुजवलं, तुरुंगात टाकलं, पण संपतमध्ये काही सुधार झाला नाही. कसं तरी करून हे प्रकरण संपवलं. हे बरं झालं, खरंच सांगतो. म्हणजे तुम्ही जर मला आज नसते भेटला नाही तर मला हे काहीच माझी बाजू, तुम्ही सावध राहा. संपतचे असे धंदे चालू असण्याच्या काळातच मला तो भेटत असेल. तो आपल्याला का चिटकू नये किंवा त्याला आपल्याकडनं काय हवंय हा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्याचं एक सोपंसं उत्तर मी असं शोधून काढलं होतं की माझ्यासारखा विचारवंत माणूस आपल्या परिचयाचा आहे याचा त्याला अभिमान वाटत असावा, किंवा गावोगावी हिंडून ओळखी वाढवण्याची त्याची बापाची जी सवय ती त्याच्या सुद्धा अंगात असावी म्हणून आपल्याला भेटत असे. पण शेवटी असं वाटायला लागलं की संपत हा एक सज्जन गुन्हेगार आहे. अशा माणसासाठी आपण संबंध ठेवावा का नाही ठेवावा अशी माझी संभ्रमातली स्थिती झाली. म्हणजे मला तो
हवासही वाटे आणि नकोसही वाटे. मग शेवटी आपण त्याला टाळावं असा विचार केला मी. आणि जेव्हा असा विचार केला त्याच काळामध्ये त्यांनी माझी यशोदेशी ओळख करून दिली. यशोदा माझ्या या गोष्टीतलं तिसरं महत्वाचं पात्र. अगं ऐकलं का? अगं माझ्यासाठी एक कप चहा करते का? चहा आणि यावेळी मला आता यावेळी चहा देणार आहे का? अरे असं काय करते? निवांतपणे बसायचा विचार करतोय मी. आता मला कुठे व्याख्यानाला जायचं नाहीये की कुठे काही लिखाण करायचं नाहीये. शांत पडायचं त्या आधी एक कप चहा. आणते हा. हो. नमस्कार वहिनी साहेब, आहेत का भैया साहेब? हो हो अहो ऐकलं? हो. अगं चहा आणते ना, मला महत्वाच्या कामाने बाहेर जायचंय ग. अहो, मगाशी तर तुम्ही मगाशी हेच सांगितलं. काय ऐकत असते तू? जायचं सांगितलंय ना. हो, तशा आणते. हा नमस्कार संपतराव.